श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात तर पहा, अमावस्या म्हटलं की आपल्या सर्वांना मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. कारण पहा, अमावस्येच्या दिवशी भरपूर सारे तंत्र मंत्र आणि भरपूर साऱ्या विद्या ह्या केल्या जातात. त्यामुळे हा दिवस वाईट लोकांसाठी वाईट दिवस ठरतो आणि चांगल्या काम करण्यासाठी चांगला दिवस ठरतो. त्यामुळे पहा, आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला वाईट कामं करायचे आहेत की चांगले कामं करायचे आहेत. जे चांगले कामं करतात त्यांचं चांगलंच होतं. तर पहा, त्यामुळेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जाळी जळमटे हे ठेवायचे नाहीत. घर अगदी स्वच्छ करायचं आहे आणि त्या दिवशी गुरुवार आलेला आहे. तर पहा, तुम्ही म्हणता गुरुवारच्या दिवशी तर आपण घराची लादी पुसत नाही, तर मग आपण घर स्वच्छ कसं ठेवायचं? तर पहा, त्या दिवशी लक्ष्मी येण्याचा दिवस आहे आणि त्यामुळे गुरुवार जरी असला तरीसुद्धा आपल्याला घराची थोडक्यात का होईना सफाई करून घ्यायची आहे. म्हणजे जी फरशी आपण जर पुसणार आहात तर मग त्यासाठी आपल्याला पहा काय करायचं आहे. तर एक बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं आहे, पिळून टाकायचं आहे लिंबू. त्याचबरोबर खडे मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि जे गोमित्र आहे तर ते टाकायचं आहे आणि हे सर्व टाकून आपल्या घराची फरशी ही आपल्याला पुसायची आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद करायचे नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे भांडण तंडा करायचा अजिबात नाही. तर असं जर केलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास होतो. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण ठेवावं. लक्ष्मी येण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे हा दिवस वाईटही नाही. तर पहा, या अमावस्येच्या दिवशी अशा काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला चुकूनही ग्रहण करायचे नाहीत आणि हे पदार्थ जर आपण ग्रहण केले तर आपल्याला खूप साऱ्या संकटांना, खूप साऱ्या अडचणींना, दोषांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपल्याला ह्या 2 पदार्थ चुकूनही खायचे नाहीत. कुणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपण हे 2 पदार्थ खायचे नाहीत. ते कोणते आहेत त्याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार. तर पहा, अमावस्या हा दिवस अजिबात वाईट दिवस नाही. या दिवशी पहा, गुरुवार आहे आणि त्याच दिवशी आपले गुरुवारचे उद्यापन देखील आहे. त्यामुळे उद्यापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. गुरुवार आणि अमावस्या एकाच दिवशी आल्यामुळे हे दोन्हीसुद्धा लक्ष्मीचेच वार आहेत आणि त्यामुळे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कोणत्याही प्रकारचा वाईट मनामध्ये आणू नका आणि कोणत्याही प्रकारचा वाईट विचार ह्या अमावस्येच्या दिवशी करू नका. कारण लक्ष्मीपूजन हे सुद्धा आपण अमावस्येच्या दिवशीच करत असतो. म्हणजे दिवाळीचा एवढा मोठा दिवस असतो तो सुद्धा अमावस्येच्या दिवशीच असतो. त्यामुळे अमावस्या हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे. परंतु काही असे विचित्र लोक असतात, खूप वाईट लोक असतात, ते अशा ह्या अमावस्येचा उपयोग काही तंत्र मंत्र आणि वाईट काम करण्यासाठी करत असतात. काही असेही लोक असतात त्यांना आपली प्रगतीही देखवत नाही. त्यामुळे ते आपली प्रगती न होण्यासाठी, आपली प्रगती कशी कमी होईल आणि ती होणार नाही यासाठी खूप सारे प्रयत्न हे अमावस्येच्या दिवशी करतात. पहा, हे जे तंत्रमंत्र आहेत तर ते अमावस्येच्या रात्री बरेच लोक करत असतात. जे वाईट लोक असतात ते करत असतात. म्हणजे ते रात्रीच्या वेळी करत असतात. 10-11 अशा दरम्यान ते असं काही वाईट गोष्टी करत असतात. अशा वेळेस ते जर आपल्या अचानक घरी आले, ती व्यक्ती आपल्याला माहीत नसतं की आपल्याबरोबर कोणत्या गोष्टीसाठी घरी आलेली आहे. म्हणजे आपल्याबरोबर एवढी चांगली बोलत असते, एवढं त्या गोड बोलत असते की आपल्याला समजून देखील येत नाही की ती आपलं काहीतरी वाईट करण्यासाठी आलेली. पहा, हे लोक काय करतात तर आपल्याला एखादी मिठाई खायला देतील. तर मिठाई हा सर्वात अगोदर 1 नंबरचा पदार्थ आहे. तो
या सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणजे वापरला जातो. पांढऱ्या कलरची कोणतीही मिठाई असू द्या, ती मिठाई अजिबात आपल्याला अमावस्येच्या दिवशी जर कोणी दिली तर अजिबात खायची नाही. कोणत्याही वेळेला देऊ द्या, कोणत्याही काळात देऊ द्या, परंतु त्या दिवशी आपल्याला अजिबात ती सेवन करायची नाही. पांढरे ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये साखर झालं, दूध झालं, दही झालं, त्याचबरोबर काही कोणत्याही पांढऱ्या कलरच्या गोष्टी असू द्या, पेढे झालं, मिठाई झालं, या स्वरूपामध्ये ते तंत्रमंत्र करून त्या गोष्टी आपल्याला ते देत. तर पहा, अशा वेळेस आपल्या घरामध्ये कितीही जवळची व्यक्ती येऊ द्या, म्हणजे अगदी तुमच्या घरातला सख्खा भाऊ बहीण असू द्या किंवा मग तुमच्या घरामधली कोणती व्यक्ती असू द्या किंवा बाहेरची व्यक्ती असू द्या, कितीही सख्खी असू द्या, कितीही तुमच्या प्रिय असू द्या, परंतु तिने कोणती ही अशी मिठाई जर दिली तर आपण ती एकतर घ्यायची नाही आणि जरी घेतली तर ती खायची नाही. बघा, प्रत्येक व्यक्तीच्या मनात वाईटच भावना असते असं नाही. काही व्यक्तींच्या मनात चांगल्या भावना देखील असतात, परंतु आपल्याला हे माहीत नसतं की समोरच्याच्या मनात चांगली गोष्ट चालू आहे की वाईट गोष्ट चालू आहे. आणि पहा, त्या व्यक्तीने जर तुम्हाला ती मिठाई दिली तर तुम्ही ती काहीतरी तुमचा काहीतरी उपास आहे किंवा काय आहे असं सांगून तुम्ही ती तशीच ठेवायची आहे, परंतु ती खायची नाही. अमावस्येच्या आदल्या दिवशी, अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी, ह्या 3 दिवसात कधीही तुम्हाला जरी दिली तरीसुद्धा तुम्हाला खायची नाही. त्याचबरोबर दुसरा पदार्थ जो आहे तर तो आहे लिंबू. तर पहा, हे जे लिंबू आहे तर ह्या लिंबाचा वापर करून जर तुम्हाला कुणी काही देत असेल, म्हणजे तुमचे एखादा शेजारी असेल किंवा मग तुमच्या आसपास जवळपासचं कुणी असेल, खूप लोभाचं कुणी असेल आणि ते लिंबू पाणी बनवत आहे आणि ते तुम्हाला म्हणत आहे की धरा बघा बरं कशी झाली टेस्ट किंवा पहा पिऊन, तर ते अजिबात पिऊ नका. तर आपल्याला असं हे लिंबू किंवा लिंबूपासून जे काही पदार्थ बनवले जातात किंवा काही सरबत असेल तर अशा काही वस्तू आपल्याला प्यायच्या नाहीत आणि खायच्याही नाहीत. तुम्ही काहीतरी कारणं द्या त्यांना आणि ते खाण्यापासून पिण्यापासून टाळा. किंवा मग तुम्हाला कुणीतरी लिंब दिलेले आहेत तर ते लिंब देखील तुमच्या घरामध्ये ठेवू नका किंवा घेऊ नका. आणि कसं असतं, ह्या लिंबावरती जास्त करून तंत्रमंत्र केले जातात, त्यामुळे असे हे पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचेही नाहीत आणि म्हणजे कुणी दिले तर आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही किंवा त्यांनी काही खाण्यापिण्यामधून दिले तरीसुद्धा ते प्यायचे नाही, खायचे नाही. त्याचबरोबर काही जर नॉनव्हेज तुम्हाला कुणी आणून दिलं किंवा केलेलं असेल ते सुद्धा तुम्ही खायचं नाही. तर अशा प्रकारे पहा, ह्यामधून सुद्धा आपल्याला घरामध्ये काही ना काही दोष निर्माण होतात आणि ते काहीतरी तंत्रमंत्र करून देतात किंवा आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे पहा, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. जर आपल्या अमावस्येच्या पिरियडमध्येच असं काही घडत असेल तर नक्कीच तुम्ही सावध व्हा आणि अशा काही गोष्टी खाण्यापासून थांबवा. तर पहा, व्हिडिओ हा जर तुमचे ह्या गोष्टींवरती विश्वास असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी पाळा. जर तुमचा ह्या गोष्टींवरती विश्वास नाही तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला किंवा नाही ह्या गोष्टी पाळल्या तरी चालेल. तर चला, अशी ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचली. तर इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.